ओके. सो आयच्या प्रेस कॉन्फरन्सान हांव सगळ्यांचें स्वागत करता आनी सॉरी फॉर लेट. ओके, म्हाका एक अर्जंट मिटींग चालू आशिल्ल्या कारणान मातसो लेट जालो. गोवा फायट कोविड-19 हांव जस्ट मेडिकल बुलेटिनांतलो जो आमच्यो काही गजाली हायलायट करपाक जाय. आतां पर्यंत आमी टेस्ट इज 1600च्या मेरेन पावले. आमी टेस्ट केल्या. आतां फक्त म्हणजे क्वॉरंटायन केल्ले लोक आमचे कडेन ज्यो गव्हर्मेंट फेसिलिटी क्वॉरंटायनान 11 लोक जे आसा हे फक्त प्रेझेंट आसा. आमी सस्पेक्टेड केसीस म्हणून आमकां सारी लायक सिमटम्स जे दवरता त्या 3 लोकांक फक्त आमी आयसोलेशनान दवरलेले आसा. आमच्या 4य कडल्या हांगासर सॅम्पल कलेक्शन सेंटरांतल्यान आतां आमी वेगवेगळे सॅम्पल्स कलेक्ट करपाक लागलेले आसा. सर्वे जांचो आमी केल्लो तांच्या कडल्यान आतां तांची सॅम्पल्स आमी कलेक्शन करपाक सुरू केल्या. तांची म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या सेंटरा वयल्यान ही 100 सॅम्पल सुमार एवरी डे ही सर्वे केल्ल्या हातूंतल्यान येता. अशें करून फुडल्या एक 4 विकाच्या भितर सर्वे केल्ल्या सगळ्या लोकांची सॅम्पल्स ही तांची सगळी सॅम्पल्स जी आसा ही घेतली वयतली. आमी आयच्या डेटीक जर पळयत हांव स्पेशली म्हणजे मेडिकल बुलेटिनाच्या संदर्भांतलो सगळो विशय हो म्हणजे स्टेटस ऑफ द कोविड-19 हाजो एट प्रेझेंटचो स्टेटस हो आशिल्लो. रिगार्डींग द सी फेरर इशू जो मारेला डिस्कवरी जो आसा हो आतां विशय खरें म्हणजे त्या पर्टिक्युलरली रिलेटेड शिपा वयलो उरला. इन्फॉर्मेशन पयर मातशी म्हणजे पयली इन्फॉर्मेशन तेंच्यांनी दिली की सगळ्यांचें टेस्टींग केलां म्हणून, बट ती तेंच्याच एजंटां कडल्यान इन्फॉर्मेशन मेळिल्ली. आमचो कारण सेक्रेटरी हो आमचो तांच्या एजंटा कडेन उलयताना आतां DG शिपिंगा कडेन आमी कन्फर्म केला, DG शिपिंगा कडेन उलोवपाक सुरू केलां. मारेला डिस्कवरी जे आसा हांचें टेस्टींग कंप्लीट जालां. तांचें टेस्टींग सगळ्यांचें नेगेटीव आयलां. तांचो फक्त कितें तरी टॅक्निकली DG शिपिंगा कडल्यान ई-पास जनरेट जावपाक जाय आशिल्लो. तो ई-पास जनरेट जावंक ना म्हणून फक्त ते येवपाचे उरल्या. अदरवायज ते थंयच्यान येवपाक सुरू जातले आसले. हांगासर तांच्यांनी आपलें हॉटेल फिक्स केलां. गव्हर्मेंटान म्हणजे एप्रूव केलां आमी ते क्वॉरंटायन सेंटर म्हणून घेवपाचें, तांकां दवरपाचें. हें मारेला शिपीच्या बद्दल फायनलायज जालां. उरलो रिगार्डींग द कर्निका शिपी वयल्या मेन जाच्या कडेन आमी त्या शिपीचो जो मेन एजंट ओनर जो कोण आसा तो आजून तांकां टेस्ट करपा खातीर तेणी तयारी दाखोवंक ना. खरें म्हणजे तेणें आतां ती मुंबय पोर्टान आसा म्हटल्या उपरांत मुंबय पोर्टांतल्यान उलोवन जे स्टँडर्ड SOP जी आसा DG शिपिंगाची त्या पोर्टा प्रमाणे त्यांनी ती फॉलो करपाक जाय आशिल्ली, तो फॉलो करिना. आमचो कन्सर्न सेक्रेटरी हो ताका परत परत इन्सिस्ट करीत आसा तूं फॉलो कर, जो SOP DG शिपिंगान दिला तो फॉलो कर आनी तांकां त्या पोर्टाचेर तांकां सायन ऑफ करून दी आनी ताच्या फुडलो प्रोसेस कंप्लीट कर हो त्यांनी कंटिन्युअसली सांगला. द सेम केस विथ द आंग्रिया. ह्या 3य शीप ओनर शीप एजंट्स तेंचे जे कोण आसा तांचे कडेन उलोवप सुरू आसा आनी तेंच्यांनी स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर्स ह्यो कंप्लीट करच्यो जेणे करून जाता तितके बेगीन आमचे सगळे गोंयकार भाव हे गोंयांत तांकां क्वॉरंटायन दवरपाच्यो फेसिलिटीज आमी तयारी केल्ली आसा. तेंच्यांनी जाता तितके बेगीन येवचे, जाता तितके बेगीन तांकां हाडचे हाज्याय खातीर गोंय सरकारचो प्रयत्न जो आसा हो प्रयत्न चालू आसा. आमकां PPE सूट्स आनी N95 मास्क हे सगळे दिल्लीच्यान हाडचे पडटा. आमचो थंयसर रेजिडेंट कमिशनर गोवा जो कृष्णमुर्ती आसा हे सगळे कॉर्डिनेट करता थंयच्यान हाडपाक आनी दिल्ली टू गोवा वीथ स्पेशल कार्गो फ्लायट येता तातूंतल्यान ह्यो सगळ्यो गजाली थंयच्यान हाडल्यो वता. आमी आतां पर्यंत फॉरेनर्स जे आसा हे अजुनूय बी म्हणजे आनीक 2 फ्लायट्स एक्स्ट्रा गेली. आतां 32 फ्लायट्स जाली आनी 6313 फॉरेनर्स हॅव लेफ्ट द गोवा. म्हणजे 32 फ्लायट्स ही स्पेशल फ्लायटांतल्यान ते सगळे जाणांक गेले. कमिशनर एक्सायजच्या वतीन अजुनूय आमी जे आमचे डिस्टिलरीज आसा ते सगळ्याचेर हँड सॅनिटायझर करप खूब मोठ्या प्रमाणात चालू आसा. 3.66 lakhs हँड सॅनिटायझर जो आसा हो तयार आतां पर्यंत केला. आतां पर्यंत डायरेक्टर पंचायत आनी पंचायतींनी 264 परमिशन्स ही सगळ्यांक दिल्ली. ओके, हाज्या व्यतिरिक्त आतां आमी म्हटलां की जेंकां आमी परमीट केलां तांकां वेगळी परमिशन घेवपाची गरज ना. डायरेक्टर ऑफ म्युन्सिपालिटी एरिया आनी पंचायत एरियांनी आमी खंयची शॉप चालू खंयची शॉप बंद हाजी डिटेल्स कालच्या आनी पयरच्या प्रेस कॉन्फरन्सांतल्यानूय सांगलां. ताजी डिटेल्स सगळी गेल्या. हाज्या व्यतिरिक्त कोणाक जर डावट आसत जाल्यार तेणी डेप्युटी कलेक्टरा कडेन इन्फॉर्म करून आपलें शॉप सुरू करप काय ना हें तेणी फायनलायज करचें
अशें म्हाका दिसता. बाकी PWD, इलेक्ट्रिसिटी यांची सगळ्यांची प्री मॉन्सून वर्क मोठ्या प्रमाणात सुरू जाल्ली आसा आनी स्ट्रीमलायन करून वेवस्थीत रित्या आसा ते लेबर वापरूनय बी ते सगळे जाण चलयतात. आयच्या घडीक आमचे टोटल शेल्टर होम्स आनी ते सगळे नोडल ऑफिसर्स जे आसा पळय न्ही, हे क्वॉरंटायन सेंटर्स, परत आमचे लेबर शेल्टर होम्स हाजेर सगळे जाण म्हणजे आमी पयलीं जे PWDचे इंजिनियर्स सगळे जे आशिल्ले तांकां काडून बाकीच्या ऑफिसरांक घालप सुरू केला. कारण PWDचे इंजिनियर, WRDचे इंजिनियर्स आनी आमचे इलेक्ट्रिसिटीचे इंजिनियर्स हे आमकां प्री मॉन्सून वर्का खातीर लागता. त्या खातीर आमी क्वॉरंटायन इनचार्ज म्हणून बाकीचे आमचे सिनियर स्केल आनी बाकीचे ऑफिसर्स हांकां अपॉयंट करपाचें घेतलां. आमी जरी कोवीड फ्री आसले जाल्यार सुद्दां आयजूय बी आमी आमचे क्वॉरंटायन सेंटर, लेबर कॅम्प आनी बाकीच्यो चेक पॉयंट हे सगळे मेनटेन करीत आसा. आयजुनूय बी 3 शिफ्टींनी आमचे सगळे गॅजेटेड ऑफिसर्स हे अलॉंग वीथ द पुलीस मेडिकल ऑफिसर्स आनी हेल्थ डिपार्टमेंटचो स्टाफ हो सगळो जाण आमच्या चेक पॉयंटाचेर कंटिन्युअसली काम करता. ह्या चेक पॉयंटाचेर काम करता आसतना म्हणजे आयज सुद्दां म्हणजे आमी गोंया भायल्या मनशांक कोणाकूच येवपाक दिना. हेतून 2 गजाली थोड्योश्यो रिलॅक्स मेडिकल ग्रावंड, स्टुडंट्स आनी जो गोंयकार जर कोण अडकलेलो आसत जाल्यार तेणी स्पेशल परमिशन ही मागपाची कलेक्टरा कडेन. तें परमिशन घेवन तेणी आपल्या पर्सनल व्हिकलान ट्रॅव्हल करपाक काय हरकत ना. तेणें ट्रॅव्हल म्हटल्यार परमिशन घेवची सगळ्या जाणांक. अशा पद्दतीन म्हणजे आमी परमिशन्स मागल्या उपरांत ह्या सगळ्या लोकांक आमी परमिशन्स जी आसा ही दिता. ती तेंच्यांनी परमिशन घेवची आनी मागीरूच ट्रॅव्हल करचें अशें म्हाका दिसता. ओके. जो प्रधानमंत्री गरीब कल्याणच्या योजनेच्या अंतर्गत रेशनिंग शॉपाचेर आमी मोठ्या प्रमाणात सगळ्या जाणांक रेशनिंग दिवपाचें सुरू केल्लें आसा. ओके. स्टेट वायज जे मायग्रंट लेबर आशिल्ले काही स्टेटींनी आपले थोडेशे लेबर्स हे तेंच्यांनी ज्यो इंटर स्टेट म्हणजे सपोज आमच्या बरोबर कर्नाटक जर लेबर भरपाक तयार आसत जाल्यार ते उलोवणें सुरू जाल्लें आसा. वेगवेगळे सेक्रेटरी लेवलाचेर इन त्या पर्टिक्युलर स्टेटींतल्यान इन केस म्हणजे ग्रीन झोन आसत जाल्यार तांच्यांनी लेबर व्हरचे, परमीट करचे म्हटल्यार अशा पद्दतीन आमी कर्नाटक आसतले, महाराष्ट्र आसतले, बाकीच्यो ज्यो स्टेटी आसा तांच्या कडेन लेबर ट्रान्सफर जो हांगासल्यान थंय जावपाक जाय ताजेर उलोवपाक सुरू केल्लें आसा. आयज स्पेशली व्हिडिओ कॉन्फरन्सींग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सींग जाली. आजूय आमी सायलंट मोडाचेर आशिल्ले कारण बाकीच्या आयजूय गोंयांक उलोवपाची संद नाशिल्ली. बट आज वेगवेगळ्यो स्टेट्स आपल्या परीन उलयल्यो. जेंच्यांनी उलयले तांचे बऱ्याच जाणांचें म्हणणें आसा की लॉकडावन शूड कंटिन्यू. आमी बी आमचें रिकमेंडेशन जें आसा हें लॉकडावन कंटिन्यू करचेलें म्हटलां. जरी आमी आज सुस्थितींत आसले, आमच्या कडेन आज एकूय केस पॉझिटिव्ह ना जाल्यार सुद्दां लॉकडावन कंटिन्यू करचें. कारण इतर आमच्या सायडीक आशिल्ली महाराष्ट्र आनी कर्नाटक ह्या दोनूय स्टेटींनी डे बाय डे कोविडचे पेशंट वाडत आसा. त्या खातीर आमच्यो बाउंड्रीज 3 तारखेच्या उपरांत सुद्दां सील आसच्यो. ह्यो कितल्यो तारीख पर्यंत आसतल्यो ही जी सेंट्रल गायडलायन येतली त्या गायडलायनीच्या नुसार आमी फॉलो करतले. 3 तारखेच्या उपरांत आनीक कितें रिलॅक्सेशन येतलें हें आमकां पळोवचें पडटलें. बट विदीन द स्टेट इकॉनॉमिकल एक्टिविटी शूड गो ऑन. ह्या बाबतींत आमी आमचें रिकमेंडेशन दिलां. बट बाय मेंटेनिंग द नॉर्म्स ऑफ कोविड-19 सोशल डिस्टन्सींग आसतलें, सॅनिटायझेशन आसतलें, हे सगळे नॉर्म्स आमी सगळ्यांनी सांबाळपाक जाय. तितक्या पद्दतीन सगळ्यांनी सांबाळचें अशें आमचें म्हणणें आसा. आरोग्य सेतू हो ॲप हो सगळ्यांनी आमी परत परत इतक्याच खातीर सांगता तो सगळ्यांनी डावनलोड करून घेवचो स्वता खातीर. म्हणजे तो आरोग्य सेतू ॲप हो जर तुज्या कडेन एखादो कोवीड पॉझिटिव्ह पेशंट तुज्या विदीन विजिनिटी जर आयलो जाल्यार तो तुका ॲप जो आसा हो ॲप अलर्ट मेसेज ही आरोग्य सेतू ॲपांतल्यान मेळटली. आनी ती मेळची म्हणून गोंयांतल्या मॅक्झिमम आतां पर्यंत 1,34,000 लोकांनी आरोग्य सेतू ॲप हो गोंयांत डावनलोड करून घेतला. उरलेल्यांनी घेवचो अशें म्हजें म्हणणें आसा. आमी जे इंडियन सिटीजन म्हणजे एब्रॉड आसा, स्टुडंट आसतले, जॉब करता आसतले आनी जांकां येवपाची घाई आसा हाज्या बद्दल पत्र हें प्रायम मिनिस्टर आनी होम मिनिस्टर हांकां दोगांयकूय म्हाजें पत्र बरयल्लें आसा. त्याच बरोबर वेगवेगळे रिफॉर्म्स जे आसा हे सजेस्ट करा म्हणून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजीन सांगलां. स्टेटीनूय अशा पद्दतीचे रिफॉर्म्स घेवचे. आमी मायनिंगाच्या बाबतींतूय लेटर जें आसा हें PM, HM आनी मायन्स मिनिस्टर हांकां बरयलां
की तांच्यांनी जाता ते जर आमकां रिफॉर्म्स ह्या बाबतींत घेवप शक्य जाले आसत जाल्यारय आमकां इकॉनॉमिकल एक्टिविटी जी आतां फक्त टुरिजम बंद पडल्या उपरांत मॅक्झिमम मायनींग सुरू जावपाक जाय ताच्या खातीर आमचो प्रयत्न आसा की मायनींग बेगिनात बेगीन सुरू जावचें हाच्या खातीरचें लेटर आमी ऑलरेडी मायन्स मिनिस्टर PM आनी HM ह्या सगळ्या जाणांक ह्या खातीर बरयल्लें आसा. गोंयकार जे इतर स्टेटीज आसा ताच्या बद्दल हांवें ऑलरेडी सांगलें. आमी सी फेरर्सचो इशूय हांवें तुमच्या सगळ्यांक एड्रेस केल्लो आसा. म्हाका दिसता आमी 3 तारखेची वाट पळयता आसतना 3 तारखेक लॉकडावन कंटिन्यू जातलोच. बट आयजूय हांव सांगता म्हणजे जातलो अशी अपेक्षा आसा. आमी तशें रिकमेंड केलां. बाकीच्या स्टेटींचें तशें म्हणणें आसा. इतर दोनूय शेजारच्या राज्यांत इतकी वायट परिस्थिती आसतना आमी लॉकडावन उठोवप हें योग्य न्हू अशेंय म्हाका दिसता. त्या खातीर म्हटल्यार सेंट्रलाची जी गायडलायन येतली, सेंट्रलाचे जे नॉर्म्स येतले ते आमी राज्यान फॉलो करतले. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हांच्या नेतृत्वा सकयल ह्या कोविडच्या महामारींत आमचो देश ज्या पद्दतीत फुडें वता, ज्या पद्दतीत म्हणजे कंट्रोल करता, ते जर इतर देशाच्या कंपॅरिजन पळयत जाल्यार खूब बरी स्थिती आमची आसा म्हणपाक कांय हरकत ना एट प्रेजेंट तरी. बट आजुनूय बी आमी लॉकडावन आनी सगळे नॉर्म्स हे गोंय राज्यान आतां पर्यंत सगळ्यांनी सांबाळ्ळ्या. सगळ्या लोकांचें सहकार्य मेळ्ळां. हाज्याय फुडेंच अशाच पद्दतीचे सगळ्या लोकांच्या सहकार्याची हांव अपेक्षा करतां. देव बरें करूं. मॅटान सुप्रीम कोर्टान येवपाचो आशिल्लो तो लॉकडावनच्या कारणान तो येवपाक शकूंक ना. ओके, तो परत केन्ना येतलो हें आजून तरी खबर ना. बट आमी फाटले फावटी जो एक प्रयत्न केल्लो की अमेंडमेंट करचो आनी जे जर अमेंडमेंट केले आसत जाल्यार गोंयाक तेजो फायदो जावपाक शकता. त्याच धर्तीचेर आमची रिक्वेस्ट आसा. आतां जे डिसिजन कितें घेवप हें केंद्र सरकारा कडेन आसा. त्या खातीर आमी रिकमेंडेशन जें आसा हें सेंट्रल गव्हर्मेंटाक धाडलां. हे पळय, आमी तांकां पे कर म्हणूंक ना. आमी जो शीप एजंट आसा पळय न्ही, तांचो ओनर आसा पळय न्ही, तांच्यांनी विलिंगनेस आमकां पयलींय कळयलां. वी आर रेडी टू पे. आमी पे करपाक तयार आहा म्हणून कळयल्लें आसा. त्या खातीर आमी तेंच्या एजंटा कडेन उलयलां. तुमी सद्या जे मिनिमम कितें आसा पळय न्ही, तांकां म्हाका दिसता पर डे कितें तरी 2500 काय 3000 कितें तरी, नाल्यार तेंच्यांनीच हॉटेल पळोवचें, तेंच्यांनीच दवरचें. पे करपाची गरज ना. त्या तेंच्यांनी विलिंगनेस दाखयला ते आमी करा म्हटलां. ना, ते तेंचो एजंट करतलो न्ही. तांच्यांनी विलिंगनेस दिला. कितें कितें कॅन्जील आजून हे पळय, जो स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर DG शिपिंगाचो आसा पळय न्हू रे, त्या अनुसारूच ते येवपाक शकता. DG शिपिंगाचो स्टँडर्ड ऑपरेटींग प्रोसिजर नेटाचेर आसा. आमी सर्कुलेट केला. ताज्या प्रमाणे तेंच्यांनी बाय शीप तांकां हाडटा म्हटलां. आजुनूय तांकां बाय प्लेन हाडटा म्हणूंक ना. त्या खातीर त्या प्रोसिजराचेरच आजुनूय आसा आमी. रुपेश, एकदां आतां मारिला आहा पळय न्ही रे, तांकां येवनी तरी. एकदां येयल्या उपरांत आमी बाकीचे प्रोसिजर आमकां ठरोवपाक मेळटलें. सांग रुपेश. ते डिसिजन क्लियर आहा आमचो. वी आर रेडी वीथ ऑल. तेंच्यांनी पळय विलिंगनेस दाखयला. वी आर रेडी टू पे. तेंच्यांनी लेटरां धाडल्या. आमी पे करपाक तयार आहा. तेंच्या ओनरांनी धाडला हें तें म्हणून तुका सांगलें न्ही रे. लेटस म्हणजे ते एकदां येयल्या उपरांत बाकीचे सगळे फायनल जातले. वी आर रेडी वीथ. सांग रुपेश. रुपेश,
in benching. So काय झालं आम्हाला कशी कॉन्टॅक्ट नसली कलेक्टर so some officer at that level should issue them pass. आणि त्या स्पेशल मध्ये ऑरिजिनल जे पार्टी झाली न्यूज आहे ताजेर तुम्ही ऍक्शन घेतली काय ना आणि यू हॅव आस्क्ड तरी तुवें वांगडा 3 प्रश्न विचारल्या. तुजो पयलो प्रश्न जो आशिल्लो पळय न्ही रे वो रिगार्डींग कितें म्हटलें तेणी पयलो रे लॉकडावन 90%. बरोबर. आतां तुवें लॉकडावन जो 90% जो इशू सांगला पळय न्ही रे लॉकडावन 90% म्हणजेच आमी इकॉनॉमिकल एक्टिविटी चालू केल्या. लोकांक सांगल्या सोशल डिस्टन्सींग नॉर्म सांबाळात. तुमी जो सॅनिटायझेशन जो आसा पळय नॉर्म्स हे सांबाळात. आमी 100% गोंया भायल्यान पब्लीक ट्रान्सपोर्ट लोकांक हांगा येवपाक दिना. आमकां सद्या भंय आहा पळय न्ही रे भायल्या राज्यांतल्यान कोण तरी कोवीड पॉझिटीव हांगा येयत ह्या गोश्टीचो चड भंय आहा. आनी त्याच बरोबर आमी हांगा आसतना सगळे नॉर्म्स जर सांबाळ्ळे जाल्यार वेवस्थीत रित्या इकॉनॉमिकल एक्टिविटी चलूंक शकता. त्या खातीर आमी तेजेर स्ट्रिक्टली आसा. दॅट इज वन. दुसरो इशू तुवें सांगलो गोंयकार जे भायर आसा पळय न्ही तेंच्यांनी आमी दोनूय कलेक्टरा कडेन तेंच्यांनी अप्लाय करचें सगळ्या जाणांक परमिशन दिवपाक लागल्या. थंय ऑफिसर जर घालीत न्ही रे जाल्यार आमी तांकां पयलीं क्वॉरंटायन सेंटरान दवरता. तांची टेस्ट करता. जरी गोंयकार जालो तो फाल्यां खंय तरी मुंबय आसतलो फाल्यां खंय तरी बेंगलोर आसतलो. तो डायरेक्ट घेवन जर आमी लोकां मदीं धाडलो आमकां रिस्क आसा. तेजो रिकॉर्ड कलेक्टर लेवलाचेर आसप गरजेचें आसा. तेणी एप्लाय केलें काय ताका क्वॉरंटायन सेंटरान दवरता. ताज्या उपरांत तेजी टेस्ट करता. अरे म्हणल्यार एकदां जो मनीस परमिशन घेवन येता तो दीसभर उरना. तेणी परमिशन पयलीं आदले दीस घेवंक जाय दुसरे दीस येवंक जाय. ताका डायरेक्ट क्वॉरंटायन सेंटरान दवरता. दुसरे दीस तेजी टेस्ट केली वयता. तिसरे दीस तेजें डिसिजन घेतलें वता ताका घरा धाडपाचो काय कितें तो खंयच्यान आयला थंयसर. 2 प्रश्नाची जाली. तिसरें तूं जी पार्टी म्हटल्यार तिजो रिपोर्ट सगळो मागयला आनी तो रिपोर्ट मागोवन ताजो फॅक्ट कितें हांव समजून घेता आनी मागीर एक्शन घेता. जालें. फुडें सांग आपलो मायाभूषण तूं म्यूट केला आवाज येना. उलय. कोण उलयता रे? हॅलो. हां बरें. तूं जे एक म्हणजे इकॉनॉमिकल एक्टिविटी आमी सुरू केली ताज्या खातीर लागपी सगळे रॉ मटेरियल आसतले बाकीच्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय न्हय तांकां आमी स्टेटींत एलाव करता. सगळ्या जाणांक आमी परमीट केला. कोणाकूच खंयसर एवॉयड करूंक ना. ताच्या खातीर ताका लागपी रॉ मटेरियल आसतलो किंवा तांचो फिनीश प्रॉडक्ट आसतलो भायर वचपा खातीर आमी स्टॉप करूंक ना. आमी एलाव केला. ओके. सांग ग्लॅन. सँड हो विशय पळय सँड हो एकूच विशय जो ट्रिब्युनलान आसा तो आतां त्या लॉकडावनच्या रिलेटेडान ना. करता सॉल्व करता. सँड हो करता विशय रिजॉल्व. मुरारी सांग. हे पळय हांवें तुका जेन्ना सांगलां की एके वाटेंतल्यान आमी सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन आज लेटर्स बरयल्या. आमी वाट पळयता की आज लेटर धाडल्या उपरांत हांव पर्सनली उलयतलों. वी आर वेटींग फॉर डॅट. कारण नाय जाल्यार आतां तुजो सुप्रीम कोर्ट जो आसा पळय न्ही हो रोखडोच वेकेशनाचेरूय वचपाचो आसा. वी आर वेटींग फॉर डॅट. आमी सुप्रीम कोर्टाक एप्रोच करच्या पयलीं आमी सेंट्रल गव्हर्मेंटा कडेन जी लेटर्स बरयल्या ताजो रिप्लाय कितें येता हाजी वाट पळयता. हय आमी आतां एमेंडमेंटाकूच मागला. परत एकदां मागला सेम थींग. मायाभूषण. किशोर यो.
हां किशोर आवाज येता आयको. ओके आता तुम्ही सांगितले की तीन तारखेचे गायडलाईनचा उपरांतच गाईडलाईन नेमकी क्लिअर असते. हय पोलिसांनी आता असे काय करा, पोलिसांनी जेव्हा नवे गाईडलाईन्स तयार केले की टू व्हीलरचे फक्त अरे त्यो ह्योय गायडलायनी खंयच्योच गायडलायनी गोवा पुलिसांनी तयार करूंक ना आनी गव्हर्मेंट ऑफ गोवानूय तयार करूंक ना. सगळ्यो गायडलायनी ज्यो आहा पळय न्ही रे ह्यो सेंट्रल गायडलायनीच्या नुसारूच आसा. ओके आता जागा मात्र अशी की तुम्ही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सुरू केल्या खरो पूण जो पब्लिक ट्रान्सपोर्ट जाणा तो आमच्याय लक्षान आयला बट आमचे शेवटी आमकां प्रॅक्टिकल जी डिफिकल्टी लोकांची आमकांय कळटा, मुख्यमंत्री म्हणून म्हाकाय कळटा, बट सेंट्रल गायडलायनीच्या नुसार पब्लीक ट्रान्सपोर्ट आत्तां सुरू करपाक परमीट ना. दुसरो एक महत्वाचो प्रश्न म्हणजे ते किचन जे रेशन दुकानाचे दवरल्या पळय त्या किचनाक बरेच नाराजी सुद्धा पसरलेली आहा की बाबा ह्या कितें म्हणजे सगळे पळय आमकां यूज केले रेशनाचे दुकानाचे आमकांच खर्च येतात स्वस्त काही कस्टमर जे घराकडे आसा तांकां न्हय कित्याक एक सांगता तुका, जेंकां सर्वेक घातलेले तांकां कोणाकूच ही ड्युटी रिपीट करूंक ना. हांवें आयजूय डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाक आफोन हाडून सांगलां की तांकां कोणाकूच रिपीट करूं नाका. आनी गव्हर्मेंट स्टाफ हे सगळे अल्टरनेट डे हो येवंक ना जाल्यार दुसरे दिसा तो 100% लोक गव्हर्मेंटाचे कामाक येवपाक लागलेले आसा. त्या खातीर एट प्रेझेंट आमकां ती स्टेट डिजास्टर जेन्ना आसता तेन्ना सगळ्यांनी काम करप आसता, पूण हे थोड्याच दिसाचें काम आसा. तांकां लोकल एखादो दुसऱ्याक फक्त आपल्याच गांवांतल्या रेशन कार्डाचेर वचून ते मॉनिटर करपाक जाय. ओके, तांकां दुसऱ्या गांवांतल्यान हाडून घातले आसत जाल्यार तांच्यो हांवें ड्युटी कॅन्सल कर म्हणून सांगल्या. आनी जेका पयलीं सर्वेक जर आसलो जाल्यार तेजीय ड्युटी कॅन्सल कर म्हणून सांगलेली आसा. आज डायरेक्टर ऑफ एड्युकेशनाक इन्स्ट्रक्शनूय गेला. लौकीक हय, तुका सांगलां की आजून ते 3 तारखेच्या उपरांत डिसिजन जातलें. 3 तारखेच्या लॉकडावनाच्या उपरांत फुडलो लॉकडावन कितें येता पळय न्ही रे, इट डिपेंड्स अपॉन डॅट. कारण शेवटी ऑल इंडिया लेवलाचेर जे बोर्ड आसा पळय न्ही ते कितें डिसिजन घेता हाचो सगळ्यांचो कंबायन डिसिजन जातलो. फाल्यां व्हिडियो कॉन्फरन्सींग ही सेंट्रल एड्युकेशन मिनिस्टराच्या बरोबर आसा. ताज्या उपरांत काही निर्णय अपेक्षीत आसा. सूरज सांग. सूरज सूरज तुजी पयली एक चूक आसा. मार्केट आनी मॉल्स ह्यो 2 गजाली आमी चालू करूंक ना भितरल्यो. ओके, आनी ताज्या खातीर करूंक ना आनी आत्तां आमकां त्यो करपाच्यो ना. 3 तारखे पर्यंत अशेंच मेनटेन दवरपाचें आसा. कारण थोडी तरी शिस्त जी आसा पळय न्ही रे लोकांक लागपाक जाय. म्हाजें तरी म्हणणें आसा सोशियल डिस्टन्सींग पोस्ट मे 3 सुद्दां हांव तुका तोच पोस्ट मे 3 जी सेंट्रल गायडलायन येतली त्या उपरांत आमी तेजेर विचार करुया. बट एक गजाल लक्षांत घेवंक जाय आनी तुमी प्रमोट करपाक जाय. आतां हाज्या फुडलीं वर्सां 2 वर्सां कदाचीत आसूं शकता. फेस कवर वापरप, मास्क वापरप, सोशियल डिस्टन्सींग, ओके, बाकीचे सॅनिटायझेशनचे सगळे नॉर्म्स, आपूण भायरसून आयल्या उपरांत आपले सगळे कपडे काडून ते भिजोवप, त्या शिवाय घरांत बाकीच्या लोकांक तेकप ना, हे जे आमी म्हणटा हे कंटिन्युअसली दवरप गरजेचें आसा. गोंयच्या सगळ्या लोकांनी म्हणजे हे सगळे नॉर्म्स सांबाळपाक जाय हाजी रिक्वेस्ट आसा. सद्गुरू आमी स्क्रुटनायज केला तांचें टेस्टींग सुरू केलें मरे. आमी जेंकां स्क्रुटनायज केल्ले तांचें टेस्टींग सुरू केलें. सद्गुरू
कोण उलयता ग्लॅन कितें म्हणटा अरे खरें म्हणजे त्यांचे जे ओनर आहा पळय न्ही ते कित्याक प्रॉब्लेम क्रिएट करता म्हाका कळना शेवटी ते मुंबयन आसा मुंबयचो पोर्ट आनी बाकी तांच्या बरोबर डील करून तांच्यांनी इश्यू सॉर्ट आवट करपाक जाय आतां जे क्रिएट करपाक लागल्या प्रॉब्लेम तांचे ओनरूच करपाक लागल्या नॉट इज म्हणजे बाकीचे न्ही तांच्या ओनरांनी आतां सपोज ते जर म्हणटा थंयसर त्याच्या मुंबयन तेंचें म्हणणें आसा की तांच्यांनी टेस्टिंगाचे पयशे फारीक करचे जाल्यार तेंच्यांनी करून बेगिनात बेगीन भायर सरचें आमी हांगा फ्री ऑफ कॉस्ट दिता आतां तो तेंचो महाराष्ट्र गव्हर्मेंटा कडेन आसा न्ही सद्गुरू आमी उलोवप सुरू आसा तेंच तुका म्हणटा शेवटी डीजी शिपींग हे कॉर्डिनेट करता आमचो PS रेड्डी इज डेली कम्युनिकेट करता तांच्या वांगडा दोन गजाली आसा तुवें म्हटल्यार वराक कितले ट्रक पळय न्ही रे हे एलाव केल्ले आसा आमची जी मॉनिटरींग सिस्टीम आसा ओके म्हणजे अमकेच ट्रक वाला म्हाका दिसता कितें तरी 40 काय 45 कितें तरी आसा म्हाका आतां सारको आंकडो खबर ना तितकेच ट्रक हे त्या हेजेर वेही ब्रिजाचेर वयल्यान धाडले वयता ती सिस्टीम चालू आसा म्हाजें सगळ्यांक म्हणणें आसा की कोणीच मायनींग रस्त्याचेर ट्रक हाडोवचे न्ही इट इज एन एक्सपोर्ट आनी इम्पोर्ट दीस इज एन एप्रूवड एक्टिविटी इन द सेंट्रल गायडलायन दुसरें कर्नाटकांतल्यान मटेरियल येता ना म्हणना कर्नाटकांतल्यान मटेरियल जरी आयलें आसत जाल्यार ते इम्पोर्ट एक्टिविटीच्या नुसार आसा ते येवन हांगासर ट्रक खाली करता आनी ते ट्रक परत वता कारण आमचे खंयचेच रेस्टॉरंट आनी बार खंयचेच सुरू ना म्हणटा उपरांत तांकां बसपाचो प्रयत्न ना हांगासर ते सेम डे परत वयता आसत इट इज लायक अ गुड्स व्हेहिकल जी सामान घेवन येता आपले खाली करता आनी परत वयता त्याच पद्दतीची एक्टिविटी आसा त्या ती कन्फ्युजन क्रिएट करचें न्ही मुरारी 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 हय सांग सांग मुरारी म्हाज्या कडेन आत्तां इन्फॉर्मेशन ना आमी डीजी शिपिंगाची गायडलायन MHN जी दिल्या ती फॉलो करता केतन हांवें तुका सांगलें मरे आमी डीजी शिपिंगाची आत्तां ह्या विशयाचेर ताच्या विशीं हांव डीजी शिपिंगाची गायडलायन फॉलो करता बाकी आमच्या कडेन जेन्ना हो इशू रेज जातलो दॅट टायम वी वील आस्क फॉर द सेंट्रल केतन 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 राव हय बंद करता न्हू बंदूच आहा ती कसली रे बार रा सेंट्रल गायडलायनीन न्ही तुजें बीन शॉप ना मरे गायडलायनीन ना आमी ओपन करूं शकना अरे आमकां तेंच्यांनी स्वता सांगलां की आमी पेड करपाक तयार आहा जे शिप ओनर आहा तेंच्यांनी मग कित्याक चिंता करता तूं पयलीं येवनी मरे तेका आमी तेज्या उपरांत डिसिजन घेता काय आमी बार्गनींग करीत सुरू आहा तुज्या कडेन आयक सुरज तुज्या कडेन जर 1000 रूम मेळटा न्ही रे आमकां दी आमी घेता कितली हॉटेल्स आहा तितकी सांग सगळीं आमी हॉटेल बूक करता 1000 वी आर रेडी कळ्ळें आमकां अरे PS रेड्डी कडेन उलय म्हणून सांग हांव त्याच कडेन आतां उलोवन येयला हांव तेजे ई पास जो आहा पळय न्ही हो जनरेट जावंक ना डीजी शिपिंगाचो म्हणून सांगता हांव त्याच लौकीक लास्ट हा
अजून आमच्याकडे ह्या पद्दतीची तशें कितें जर आमच्याकडे आयली रिक्वेस्ट जाल्यार मागीर पळयता आमी. आत्तां तरी कांय अजून तशें हें करूं ना. रिक्वेस्ट आयल्या उपरांत ताचेर विचार करतले. हो उलयता तुजो. आपल्या स्टेटींतल्या ते लेबर जर गेले तेंच्या स्टेटींतले आमची ऑनगोईंग कामां तेजे कितें परिणाम जाता. हय रे, बट आमच्या कडेन सद्या कॅप्टीव लेबर तसो आसा. तो म्हणजे थोडो तरी परिणाम जातलोच. हरीश 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 राव. हरीश सांग. हरीश हे प्रुडंटवाले चड करता. अरे जाल्यार सांगता तुका तेजेर उलयलो एकदां. हरीश हरीश लास्ट क्वेश्चन. When you say that you have to maintain social distancing for 1 to 2 years, do you look like suspension of tourism activity? Biggest GDP contribution. हांव तुका परत सांगता. ह्या सगळ्या विशयाचेर आमी 3 तारखेचेर जेन्ना डिसिजन येतलें पळय न्ही रे, ताज्या उपरांत आमी डिस्कशन करुया. हांवें कित्याक सांगलां, आमकां हें प्रॅक्टीस करपाक जाय. आमकां सोशल डिस्टन्सींग, मास्क वापरप हें प्रॅक्टीस करप गरजेचें आसा. आनी हें कंटिन्युअसली सांगून नजो कितलो तेंप पर्यंत उरतलें तें. म्हणून तुका सांगलां, बाकी सगळ्या एक्टिविटीचेर 3 तारखेचो लॉकडावन जसो काडून फुडलो लॉकडावन येता, म्हणजे लॉकडावन 3 जेका आमी म्हणटा, तेन्ना आमी वेगवेगळ्यो खंयच्यो एक्टिविटी आतां जशें म्हटलां पळय न्ही रे, त्यो सगळ्या एक्टिविटीचेर एकदां विचार करुया आनी फायनल डिसिजन घेवया. थँक्यू. चलो हिंदी घे समजत ताका. चल कोण हिंदीचेर आतां तो खंय रे. चल दी ताका एकट्याक. बाकीच्यांक दवर बेश्टेत आसा. अनिल जालें. हिंदी आज के तो आसा मरे. गोवा फाइट कोविड-19, इसके बारे में आज के प्रेस कॉन्फ्रेंस में मैं 2-3 चीज़ बताने जा रहा हूँ कि आज तक हमने मोर देन 1600 टेस्ट कंप्लीट किए हैं. अभी आज के स्थिति में आइसोलेशन वार्ड में सिर्फ हमारे 3 पेशेंट जो सस्पेक्टेड डाउटफुल सारी लाइक आई लाइक सिम्टम्स जो रहते हैं उनको एडमिट किए हैं. और क्वारंटाइन सेंटर में 11 अभी भी यानी 52% जो आउट ऑफ स्टेट बाकी जहाँ से आए हैं उनको क्वारंटाइन सेंटर में रखा है. जबकि नहीं वो डायरेक्टली फर्स्ट कांटेक्ट सेकंड कांटेक्ट से नहीं है, क्योंकि जो भी गोवा में अभी गोवा का स्टूडेंट कोई बाहर से आता है तो हम पहले उनको क्वारंटाइन सेंटर में रखते हैं. उनकी टेस्ट कोविड की टेस्ट पहले करते हैं. कोविड की टेस्ट नेगेटिव आने के बाद ही उनको हम घर भेज देते हैं. तब तक उनको हम क्वारंटाइन सेंटर में रखना पसंद करते हैं. और उसके बाद में उनको होम क्वारंटाइन कर लिए वो भी डिसीजन हम वो कौन से स्टेट से आया कौन से डिस्ट्रिक्ट से आया उसके ऊपर डिपेंड रहता है. समझो सस्पेक्टेड डिस्ट्रिक्ट या रेड जोन से आया है तो उसको 14 दिन इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन में ही रहना पड़ेगा. नहीं तो बाकी डिस्ट्रिक्ट से आया है तो टेस्ट नेगेटिव आने के बाद हम उसको घर पे भेज सकते हैं. आज सी फेरर्स के इशू में मारेला डिस्कवरी का कुछ बाकी थोड़ा बहुत इशू जो ई पासिस इशू होना है डीजी शिपिंग से वो नहीं हो पाए हैं, इसीलिए उनका थोड़ा प्रॉब्लम था. आज शाम तक ये इशू रिजॉल्व हो जाएगा. मुझे लगता है वो इशू रिजॉल्व होने के बाद दे विल ट्रैवल डायरेक्टली टू द गोवा. मारेला के जो एजेंट जो उनका ओनर है उनके साथ में हमारी बात हो चुकी है. जो अकॉर्डिंग टू जो नॉर्म्स फाइनल हो चुके हैं उसी के हिसाब से वो यहाँ आ जाएंगे. और उसके बाद में जब करनिया और अंग्रिया इन दोनों को जो उनके क्रू हैं उनको उतार देने के बाद हमारे जो ऑफिसर्स PS रेड्डी कैप्टन सेक्रेटरी फॉर द कैप्टन ऑफ पोर्ट ही इज़ कंटिन्यूसली टॉकिंग एंड डीलिंग विद द सेम पर्सन. आज हमारे दिल्ली से हमें PPE जो N95 मास्क बाकी सब कुछ आना है. हमारे प्रिंसिपल कमिश्नर रेजिडेंट कमिश्नर ऑफ दिल्ली श्री कृष्णमूर्ति ही इज़ फॉलोइंग दैट मैटर. ओके. हमारे यहाँ के आज भी 2 फ्लाइट्स फॉरेनर्स को लेके गई. टोटल अब तक 6,313 फॉरेनर्स हैव लेफ्ट द गोवा विद द 32 स्पेशल फ्लाइट्स से चले गए हैं. हमारे जो एक्साइज की सभी इंडस्ट्रीज़ हैं उनमें से 3.66 लैक्स ऑफ हैंड सैनिटाइज़र आज के दिन वो प्रिपेयर कर पाए हैं.
डायरेक्टर ऑफ पंचायत, डायरेक्टर ऑफ म्यूनसिपलिटीज़, वो सभी लोगों को परमिशन दे रहे हैं। इसके सिवाय भी जो शॉप्स थे, कल के जो हमारा नया नोटिफिकेशन आया उसके हिसाब से उन लोगों ने सभी ने शॉप खोलने के लिए कोई प्रॉब्लम नहीं, उन लोगों ने सभी शॉप खोल दिए हैं। हमारे PWD से इलेक्ट्रिसिटी, WRD, इन सभी का प्री मानसून वर्क बड़ी अच्छी तरह से चल रहे हैं। बाकी सभी लोग काम को लगे हुए हैं। इसी तरह से आज का वीडियो कॉन्फ्रेंसिंग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के साथ में जो CM का वीडियो कॉन्फ्रेंसिंग हुआ, हम साइलेंट मोड पे थे, लेकिन फिर भी हमारा रिकमेंडेशन है 3 तारीख के बाद भी ये लॉकडाउन इसी तरह से चला रहे। इंटरस्टेट मूवमेंट जो बाय रेल, बाय ट्रेन, बाय एयर और बाय रोड, पब्लिक ट्रांसपोर्ट नहीं रहना चाहिए। हम आज के दिन से हमारे स्पेशली फॉर द स्टूडेंट्स और दो ओरिजिनल गोवन जो कहाँ पे भी हैं उनको देने के लिए कलेक्टर से उन्होंने परमिशन लेनी चाहिए। यहाँ से आने के बाद उनको क्वारंटाइन सेंटर में रहना पड़ता है, उनकी टेस्ट कर देते हैं और डिपेंड्स अपॉन कौन से एरिया से वो आए हैं उसके ऊपर वो 14 दिन क्वारंटाइन करना क्या नहीं, इसके ऊपर हमारे डिपेंड रहता है। आज कल हमने स्पेशल एक लेटर जो इंडियन, जो गोवन फॉरेन कंट्रीज़ में हैं, इनके बारे में SOP डिसाइड करने के लिए माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी और होम मिनिस्टर और मिनिस्टर ऑफ द एक्सटर्नल अफेयर्स इनको चिट्ठी लिखी है, क्योंकि ऐसे ढेर सारे स्टूडेंट और बाकी लोग भी जो अब्रॉड में डिफरेंट कंट्रीज़ में हैं उनके बारे में भी चिट्ठी लिख के उनको फिर से लाने की एक SOP डिसाइड करने की रिक्वेस्ट की है। हमने आज गोवा स्टेट के जो माइनिंग के बारे में इशू माननीय पंतप्रधान जी से रेज किया है, जैसे कि उन्होंने रिफॉर्म कहा है, तो हमारी उनसे रिक्वेस्ट है कि फिर से एक बार माइनिंग स्टार्ट होने के लिए जो एबोलिशन एक्ट में जो रिफॉर्म्स मैंने अमेंडमेंट लानी है, वो अमेंडमेंट लाने के लिए हमने माननीय पंतप्रधान जी को रिक्वेस्ट किया है। इसी तरह से आज के दिन फिर से एक बार गोवा में कोई कोविड पॉजिटिव पेशेंट नहीं है। गोवा की स्थिति बहुत ही अच्छी है और हम सभी ने जो हमने सर्वे रिपोर्ट किया था उनमें से टेस्टिंग करना हमने स्टार्ट कर दिया है। चलो, थैंक यू। अनिल, आज भी हमारे बॉर्डर पे हमने स्ट्रिक्टली चेकिंग कर रहे हैं। बॉर्डर पे सिर्फ हम गुड्स व्हीकल को अलाउ कर रहे हैं। बॉर्डर्स की जो गाड़ी आ रहा है उनका नंबर हम नोट कर रहे हैं, उसमें गाड़ी में कितने लोग हैं, उनके नाम, पता, फ़ोन नंबर्स ले रहे हैं। अभी तो आज से मैंने फ़ोटोग्राफ्स लेने के भी स्टार्ट कर दिया, क्योंकि जो आदमी आता है वही आदमी वापस जाना चाहिए। मेरे पास कंप्लेन आ चुकी थी, एक आदमी आता है और दूसरा आदमी जाता है, वो भी कंप्लेन मैंने सॉर्ट आउट करने के लिए जो आदमी आता है वही जाना चाहिए। इसका उनका फ़ोटोग्राफ्स लेने के लिए मैंने इंस्ट्रक्शन IGP को दे दिए हैं कि हर एक का फ़ोटोग्राफ्स ले जाए ड्राइवर के साथ में ही, तो वही आदमी वापस जाए। हमारे बॉर्डर पे पुलिस हैं, हेल्थ स्टाफ है और हमारे गेजेटेड ऑफिसर हैं, तीनों लोग मॉनिटर करते हैं कौन आया है, गाड़ी कितने बजे आई और ये गाड़ी कब वापस जाएगी। जिनको परमिट पास है या गोवा एंटर करने का कलेक्टर के पास का, वही आदमी गोवा में बाद में एंटर कर सकता है, ओरिजिनल गोवन हो तो बस।